तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। राज्यभर विविध माध्यमातून बुलढाणा शहर आणि बोगस मतदारांचा विषय चर्चेत राहिला। मतदारांच्या नावाने फोटो बदलून बोगस आधार कार्ड तयार करण्यात आले आहेत। अनेक ठिकाणी अशा प्रकारे मतदान करायला आलेल्यांना पकडण्यात आले आहे। 1-2 ठिकाणी गुन्हे दाखलही झाले आहेत। बोगस मतदारांच्या आधार कार्डच्या संदर्भात हे कुणी तयार केले आणि कसे, असे किती आधार कार्ड आहेत याचा शोध जिल्हा प्रशासनाने घेऊन कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे। शिवसेनेच्या राज्य प्रवक्ता जयश्रीताई शेळके, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत, सहसंपर्क प्रमुख DS लहाने, पंचायत समितीचे माजी सभापती सुधाकर आघव, गजानन धांडे, शहर प्रमुख नारायण हेलगे यांच्यासह निवडणूक लढवणाऱ्या प्रमुख उमेदवारांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात रितसर मागणीचे निवेदन सादर करण्यात आले आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार, बुलढाणा। बुलढाणा नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदान करण्यात आलं आणि त्याचे व्हिडिओ माध्यमांवर खूप मोठ्या प्रमाणात राज्यभरामध्ये व्हायरल झाले। त्यात काही ठिकाणी गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आलेले आहेत। परंतु आमची आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मागणी आहे की केवळ गुन्हे दाखल करून हे प्रकरण थांबत नाही, तर त्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे। बोगस मतदार जे काही त्यांची ओळख पटवून त्याच्यावरही शिक्षा झाली पाहिजे आणि या बोगस मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करणारे, त्याला मदत करणारे, पळून जाण्यासाठी मदत करणारे यांच्यावरही कठोरात कठोर त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे। तसेच हे जे काही बोगस मतदार त्या ठिकाणी मतदान करत असताना आधार कार्ड, मतदान कार्ड हे मतदारांच्या नावाने बनवून आणतात, हे आधार कार्ड आणि मतदान कार्ड या ठिकाणी बुलढाणा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बनवले जात आहेत। या बोगस सगळ्या प्रक्रियेवर आळा घालण्यासाठी या ठिकाणी कुठे हे बनवले जातात याचा सुद्धा शोध लावला पाहिजे आणि या सगळ्या एकूणच बोगस मतदान प्रक्रिया घडवणाऱ्याचा सूत्रधार कोण आहे त्याचा छडा लावून त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, ही आमची मागणी।